फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स पुणे सादर करीत आहे फॅब फ्रायडे या सिरीज अंतर्गत पुण्यातील नामांकित बॉडी बिल्डर्सची यशोगाथा। आजच्या भागामध्ये आपण कुमार पवार यांच्या बॉडी बिल्डिंगच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत। कुमार पवार यांचा जन्म पुणे येथे 1984 मध्ये झाला। लहानपणीपासूनच कुस्तीची आवड असल्यामुळे त्यांना कुस्तीगीर व्हायचे होते, परंतु काम करून तालीम करणे जमत नव्हते। त्यात अभ्यासासाठी लागणारा वेळ देता येत नव्हता, पैसेही लागत होते, कशाचीच म्हणून सांगड जुळत नव्हती। त्यामुळे काहीही करून व्यायाम करता यावा म्हणून जिम कडे वळाले आणि कायमचेच जिम बरोबर नाते जोडले। जिम लावल्यावर काही काळातच त्यांची चांगली शरीरयष्टी तयार होऊ लागली। तयार होत असलेली शरीरयष्टी पाहून त्यांच्या मित्रांनी बॉडी बिल्डिंग स्पर्धा खेळण्याचा सल्ला दिला। बॉडी बिल्डिंग बद्दलची माहिती नसल्यामुळे बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा पाहणे चालू केले आणि दिवसागणिक त्यांची आवड वाढू लागली। त्या आवडीमुळे त्यांनी बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली, परंतु मनासारखे यश मिळाले नाही। काही दिवसांनी मामाकडून आईकडे वारजे माळवाडी येथे राहायला आले। त्या दरम्यान काही महिन्यांसाठी त्यांचा व्यायाम बंदच होता। व्यायाम कसा चालू करता येईल याचा विचार डोक्यात सतत चालू असे। कर्वेनगरमध्ये त्यांचे भाजीचे दुकान असल्यामुळे तिथे जाताना त्यांना त्रिमूर्ती जिम दिसायची, जिथे त्यांचे काही मित्र आधीपासूनच व्यायाम करत होते। त्यांनीही ती जिम जॉईन केली। त्यामुळे व्यायामाची आणि कालांतराने बॉडी बिल्डिंगची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। त्या जिम मधून बॉडी शो मध्ये नंबर आलेल्या मुलांची नावे राम बराटे सर आणि दीपक शिंगाडे सर फळ्यावर लिहित असत। आपले हे नाव फळ्यावर आले पाहिजे असे कुमार पवारांना नेहमी वाटत होते। त्या ध्येयाने ते जीव तोडून व्यायाम करू लागले। त्यांची व्यायामाप्रती असलेली ओढ राम सरांनी ओळखली आणि त्यांना मार्गदर्शन द्यायला चालू केले। त्या काळी रवींद्र साळुंखे, सचिन धावडे, संतोष शेंगडे, प्रीतम सिंग, राजू शेरिकरा, गोलप्पा निंबाळकर असे पुण्यातील नामांकित बॉडी बिल्डर होते। त्यांना पाहून कुमार पवारांना प्रेरणा मिळत असे। पुढे त्यांच्या बरोबर स्टेजवर येऊन यशाची पहिली पायरी चढली। 2005 साली नरवीर तानाजी श्रीला त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला। तसेच मोस्ट इम्प्रूव्ड बॉडी बिल्डर चा मान मिळवून स्वतःकडे सर्वांचे लक्ष वेधले। तिथून पुढे प्रथम क्रमांक त्यांनी कधी सोडलाच नाही। 2005 ते 2017 या काळात अनेकदा ज्युनियर पुणेश्री, सिनियर पुणेश्री, पश्चिम महाराष्ट्रश्री, महाराष्ट्रश्री, भारतश्री, मिस्टर एशिया अशा नामांकित स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली। 7 ते 8 वर्ष सतत बेस्ट पोजरचा मान मिळवला। संगीताच्या तालावर पोजिंग करताना प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्ट्यांमुळे कुमार पवार स्पर्धेचे आकर्षण ठरू लागले। सध्या त्यांच्या स्वतःच्या जिम बरोबरच ते सामाजिक कार्य करीत आहेत। हे कार्य करीत असताना ते अनेक संस्थांचा भाग बनून शेकडो तरुण तरुणींना आर्मी ट्रेनिंग, कमांडो ट्रेनिंग, व्यवसाय मार्गदर्शन, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आदीचे ट्रेनिंग ते स्वतः देत आहेत। एका भाजी विक्रेत्यापासून बॉडी बिल्डर व पुढे बॉडी बिल्डिंग बरोबरच सामाजिक जाणीव ठेवून तरुण वर्गाला चांगले मार्गदर्शन करणाऱ्या अशा या फिटनेस फॅबला आणि त्यांच्या कारकिर्दीला फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स पुणे कडून सलाम। पुन्हा भेटू अशाच एका फिटनेस फॅबला पुढच्या भागात, पुढच्या फॅब फ्रायडेला। तोपर्यंत मस्त रहा, स्वस्थ रहा आणि महत्वाचं म्हणजे टोटल फिट रहा।